सिब्बान शेख पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. समोर विकी धोत्रे जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तंत्रशुद्धता ज्याच्या अंगामध्ये अक्षरशः ठासून भरली असा हा खेळाडू विकी धोत्रे जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडकडे संतोष पवार मॅन फ्रॉम मालेगाव जो नॉन स्ट्राईक एंड कडे आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अगदी अप्रतिम खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल. विकी धोत्रे पहिलाच बॉल विकी धोत्रेनं उडवलाय कव्हर मध्ये आणि पाठवलंय त्याला सीमारेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे चौकार आलाय 4. बॉल सीमारेषा पार गेलाय. चौकारामध्ये परावर्तित होत असताना पाहायला मिळालाय. ओव्हर दी कव्हर हा फटका खेळला आणि पसंतीचा स्ट्रोक आहे. दिंडोरीचा विराट कोहली म्हटलं जातं आणि अगदी त्याच्या स्टाईलनं हा फटका सजवला मैदानात. यावेळेस वाह वाह कम्मालीचा फटका तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. ओव्हर दी मिड विकेट बॉलला उडवलं आणि फेकून दिलंय दूर सीमारेषा पार. विकी धोत्रेच्या बॅटमधनं सलगचा दुसरा दमदार तडाखा षटकार. फटका इथे विकीनं सजवला लाजवाब. अगदी प्रत्येक प्रेक्षकाला अशाच पद्धतीचे फटके पाहायला आवडतात आणि ते फटके विकी मैदानाच्या आतमधनं पहिल्याच ओव्हर मध्ये पेशकश करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सिब्बान कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस फसू शकला असता हा बॅटर. विकी धोत्रे यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न करत होता. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलची छेडखाणी करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिथे नशिबाची साथ की बॉल अँड बॅट मध्ये कनेक्शन झालं नाही. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. डीके स्पोर्ट्स सुरगाणा संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पल्लू स्कूप खेळायचा होता. मात्र बॅट अँड बॉल मध्ये ज्या पद्धतीने कनेक्शन व्हायला हवं ते तेवढ्या योग्यतेचं झालं नाही. बॉल शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान वळाला. तिथे जोपर्यंत बॉलला उचललं गेलं 2 रन त्या विकेटनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 12 धावा या धावफलकावर आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अगदी चांगली सुरुवात विकी धोत्रेकडनं या डावाची करून दिली गेली आहे. सिब्बान शेखच्या विरोधामध्ये पहिल्या 4 मध्ये 12 आल्या. यावेळेस मात्र फटका फसला. कॅच महत्वाचा आहे. कॅच कॅरी होईल का? दोघांमध्ये कॉलिंगची गडबड होती. कोण येईल त्यामध्ये थोडासा संभ्रम होता आणि त्यामुळे विकी बचावला. हे जीवनदान कदाचित तुम्हाला घेऊन डुबू शकतं कारण विकी धोत्रे हा खेळाडू शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना तर जी टोटल त्यानं तिथे टॉसच्या दरम्यान सांगून दाखवली ना की 80च्या जवळ पोहोचायचंय. त्या 80 धावा धावफलकापासून दूर नसतील. तेवढी कुवत जरूर आहे या खेळाडूमध्ये. 6 ओव्हरची मॅच आहे ज्यामधलं पहिलं षटक प्रगतीपथावर 5व्या बॉलवर सिब्बान शेखनं विकी याला जवळपास फसवलं होतं. मात्र तिथे बचावला गेलाय. जीवनदान मिळालंय. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 15 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीच धावफलकावर जर आपण पाहिलं तर 15 ही धावसंख्या लागली गेली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बघूया कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं जाईल. डीके स्पोर्ट्स सुरगाणा हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय आणि अगदी योग्य तऱ्हेचा खेळ तो मैदानाच्या आतमधनं विकी धोत्रेनं दाखवलाय. आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळतोय आणि आयकॉनचा खेळ ज्या पद्धतीनं असावा ना अगदी तसा दर्जेदार खेळ विकीनं मैदानाच्या आतमधनं दाखवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये एक अप्रतिम षटकार त्याच्याकडनं पाहायला मिळाला होता. खेचून मारलं होतं बॉलला. मिड विकेट मधनं उडवण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी ठरवला. ओव्हर नंबर 2
गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सँडी दिवे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 2 मध्ये त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. समोर विकी धोत्रे तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, तिथे टॅप केलंय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. रिस्क घ्यावी लागते कारण विकी सारखा एक महत्वाचा बॅटर तो मैदानामध्ये आहे, त्यामुळे थोडीशी रिस्क घेणं ते गरजेचं आहे आणि ती रिस्क घेतली गेली. एक डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. एक सिंगलच्या मदतीने धावासंख्या 16 वर नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करायचा निर्णय घेतला व्यंकटेश वॉरियर्स. या आधीच्या मॅच मध्ये पहिल्या 4 ओव्हरमध्ये 65 आल्या होत्या, मात्र तिथनं मॅच खेचून आणली. मधल्या ज्या ओव्हर्स होत्या त्यामध्ये रन्स आले आणि त्यामुळे छत्रपती ओझरला तिथे पराभवाची चव चाखावी लागली. यावेळेस सँडी दिवेचा हा बॉल संतोष पवारनं उडवलाय आणि भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पार. फ्रंट ऑफ द स्क्वेअर एक दर्जेदार फटका, षटकार. अप्रतिम फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार फटकेबाजी सध्या मैदानातनं आपल्याला पाहायला मिळते. आपल्या इनिंगचा पहिला बॉल संतोष पवार तिथे फेस करत होता आणि इनिंगचा पहिला बॉल फेस करत असताना त्यावर एक गगनचुंबी प्रहार तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने धावासंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावासंख्या 22, 22 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. समोर ज्या बाईक्स आहेत त्या काढायच्या आहेत, आम्ही सातत्याने विनंती करतोय. यावेळेस मात्र तिथे इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न यश मिळालाय. बॉल आता थांबणार नाही कारण एकदा इनफिल्डला क्लिअर केलं की या मैदानाची आउटफील्ड ती खूप फास्ट आहे. त्या फास्ट आउटफील्ड मधनं हा बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. दुसऱ्या बॉलवर इथे चौकार खेचलाय 4. अगदी 500च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करत असताना मैदानातनं आपल्याला संतोष पवार पाहायला मिळतोय सँडी दिवेच्या विरोधामध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय ज्यामध्ये 11 रन्स आल्यात. अगदी चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतनं साकार केली जाते. यावेळेस मात्र आणखी एक फटका इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय ओव्हर दी लॉंग ऑफ सीमा रेषा पार. तंत्रशुद्धता या फटक्यामध्ये ठासून भरली आहे. अगदी कॉपीबुक स्टाईल हा फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. फ्रंटफुटला स्वतःपासून वेगळे केला आणि त्यानंतर इनफिल्डच्या वरनं तिथे हा फटका सजवला. मिड ऑफ घेतला गेला होता. त्या मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळताना वाईडिश लॉंग ऑफ मधनं बॉलला सीमा रेषा पार नेलाय. चौकार 4. धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे खूप जास्त बाहेर निघालाय त्यामुळे वाईटचा इशारा जरूर आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये तिथे भर पडतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 31. चांगली टोटल आहे धावफलकावर कारण 15ची सरासरी जी धावफलकावर नोंदवली जाते 15.50 रन झाल्यात. यावेळेस आणखी एक दर्जेदार फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत हा बॉल गेलाय सीमा रेषा पार. चौकार. वेट आणि तिथे वेट करत असताना बॉल अगदी मस्तकावर टपली मारून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 35 या आकड्यावर. 1.5 नंतर 35 रन धावफलकावर आहेत. महागडे षटक ठरलंय कारण 20 धावा आल्यात आतापर्यंत 5 बॉल मध्ये आणि यावेळेस बॅटची कडा घेतली होती. तिथे फ्लाइंग स्लीपचा क्षेत्ररक्षक जो होता त्याला गुंगारा दिलाय. तर नंतर अगदी चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. भरत तिथे वेगाने चेंडूवर झेपावला आणि जोपर्यंत चेंडूला रिटर्न केलं 2 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळालं. दोन च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 37. डीके स्पोर्ट्स सुरगाणा ज्यांना आपण इथे फलंदाजी करत असताना पाहताय. ज्या बाईक समोर उभ्या आहेत
हॅलो हॅलो 3 इथे प्रगती पथावर येणार आहे आणि तिसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे कट केला अगदी शानदार पद्धतीनं क्षेत्ररक्षक आहे एक च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि 32 वर या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचं इथे आगमन होत आहे। विशाल भाऊ पट्टे बहादूर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे आमचे विशाल भाऊ पट्टे बहादूर। आर्या प्रीमियर लीगला यशस्वी करण्याकरता अगदी तन मन आणि धन ज्यानं ते नेहमी तत्पर असतात आमचे विशाल भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। विशाल भाऊ पट्टे बहादूर ज्यांचं इथे आगमन होत आहे मुख्य मंचावर, वेलकम। पुढचा बॉल हा यावेळीचा बॉल तिथे ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा आलाय। पंच दोन्ही वाईट्स आहेत ना, चेंडू झालेला नाही ना आतापर्यंत? किती रन आलेत? एक सिंगल, ओके। धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 39 धावा या धाफलकावर आहेत। पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल संतोष पवार हवेमध्ये उडवलाय जरूर, मात्र तिथे क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय। अखेरच्या क्षणी चेंडूला स्टॉप केलाय, रन वाचवलेत। 1 च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि 40 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये। षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावर आहे। अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती इथे करावी लागेल। पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू तिथे सर्वांनाच गुंगारा देतोय आणि सरळ निघून जातोय सीमारेषा पार। 22चा इशारा आलाय, लॉंग स्टॉप मधनं चौकार। तर नक्की चेंडू होता यष्टिरक्षकाच्या हातातून निसटला आणि सीधा सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉपला जाताना पाहायला मिळाला। नॉन स्टॉप हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। 4 चेंडूचा खेळ, 44 धावा या राफलकावर आहेत। अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत। अगदी गोलंदाजी योग्य टप्प्यावर होणं गरजेचं आहे। विकेट किपरला तिथे गुंगारा दिला होता आणि विकेट किपरला गुंगारा दिला, त्यानंतर व्ही शेप मध्ये 2 खेळाडू होते, एक शॉर्ट फाईन लेग आणि फ्लाइंग स्लिप, मात्र दोघांनाही संधी मिळाली नाही तिथे। त्यानंतर बॉल अगदीच वेगाने सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या मैदानावर जर आपण पाहिलं तर रोहित शर्मा स्टँड, विराट कोहली स्टँड, तर नंतर भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, त्यानंतर हार्दिक पांड्या स्टँड, महेंद्रसिंग धोनी स्टँड जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। वीरेंद्र सहवाग स्टँड तोही इथे बनवला गेलाय, ज्यामध्ये प्रेक्षक वर्ग बसून या स्पर्धेला एन्जॉय करतोय। प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं आर्या प्रीमियर लीगनं जरूर दाखवलंय आणि या वर्षी जर आपण पाहिलं तर अगदी चांगलं आयोजन नियोजन आहे। दरवर्षी जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 पर्वात बक्षीस स्वरूपात मोठी रक्कम दिली जायची, मात्र यावर्षी बक्षिसा बरोबर एक इलेक्ट्रिक बाईक इथे पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे। जे 4 वरचे संघ असतील जे पारितोषिक मिळवतील त्यांचे जे संघ मालक आहेत त्या 4ही संघ मालकांकरता एक इलेक्ट्रिक बाईक यावर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे। म्हणजे विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील नाना गामणे नेहमीच काहीतरी वेगळं करतात। मी उल्लेख ज्या पद्धतीने केला आज की नाशिक शहराची सर्वोत्तम रकमेची आणि सर्वोत्तम स्पर्धा
जी आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल प्रथमेश राठोड. हा बॉल चांगला आहे, ऑफ स्टंपवर ठेवला आणि हरकत होती. हरकतीनंतर बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना निलेश पवार इथे आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्या मेहुण्याकरता पारितोषिक आहे. विकी धोत्रे जो मैदानामध्ये आहे, प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये आहेत. त्यावेळेचा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्येत जर नजर टाकली तर 44 रोखलं गेलंय. प्रथमेश ला ज्या करता या ओव्हर मध्ये आणलं होतं प्रवीण सर, ती कामगिरी प्रथमेशने अगदी योग्य तऱ्हेने बजावली आहे. तर नक्कीच महाराष्ट्रातील एक नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रथमेशची ओळख आहे आणि या ज्या कामगिरीसाठी बोलवलं होतं ती कामगिरी नक्कीच चोखरित्या बजावताना प्रथमेश राठोड लक्ष वेधून घेतलं. प्रथमेश राठोडनं या अगोदरच्या मॅच मध्ये देखील दमदार अर्धशतक ठोकलं होतं. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्व सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर अगदी आपण पाहतोय. खरं तर त्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेटची स्पर्धा गेली 4 वर्ष चालू आहे आणि या मोठा मित्र परिवार विशाल भाऊंनी जमवलेला आहे. तो मित्र परिवार आपण व्यासपीठावरती पाहू शकता. विशाल भाऊ आज या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विश्वास आहे त्यांच्या मनात की जे त्यांचे सहकारी आहेत ना ते सर्वजण अगदी योग्यतेने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार करतील आणि त्यामुळे 2 दिवस पहिल्या त्यांच्या कामानिमित्त इथे येऊ शकले नाही, मात्र आज या स्पर्धेच्या निमित्ताने इथे जॉईन झालेत. कारण विश्वास आहे, विश्वास खूप महत्वाचा आहे. पुढचा बॉल यावेळेचा सँडी दिवेचा हा बॉल उडवलाय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. ओव्हर दी बॉलर हेड खेळलेला हा फटका सरळ सीमारेषा पार गेलाय. षटकार. एक शानदार षटकार त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय ही खासियत आहे खऱ्या अर्थाने या फलंदाजाची. अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंडला उभा आहे आणि शानदार कामगिरी करत असताना आपण पाहतोय. सफल झाला आणि सफलही झाला. बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय. यावेळेस पुन्हा एकदा सीमारेषा पार. आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा दर्जेदार षटकार. 6. फ्रंट फुटवरती आले आणि त्यानंतर मात्र पाठवून दिलं लॉंग लेगच्या दिशेला. एक शानदार षटकार प्रथमेश राठोड. संतोष पवार आणि प्रथमेश राठोड दोघेही सोलापूर जिल्ह्यातीलच आहे. संतोष पवार मॅन फ्रॉम मालेगावचा खेळाडू आहे आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. ऍज अ ओपनर सातत्यानं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळताना तो पाहायला मिळतोय आणि इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जी त्याचा रोल आहे ना त्या रोलवर त्याला बॅटिंगला पाठवलं ते महत्वाचं आहे. तुम्ही टीम बनवताना लीग फॉर्मॅटमध्ये जिथे खेळाडू घेतात, ज्या स्पॉट करता घेताना त्या स्पॉटवर खेळवणं गरजेचं आहे. खूप टीम अशा असतात ना जे खेळाडू घेतात मात्र त्यांना खेळवत नाही. यावेळेस मात्र वा 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 लाजवाब काबिल तारीफ संतोष तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. चौकार. संतोष यावेळेला उलट्या दिशेला फटका खेळ अगदी आपण पाहतोय. रिवतचा एक खणखणीत चौकार वसूल करत असताना अगदी आपण पाहतो आहे. शानदार कामगिरी संतोष यांची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर धावा जमवणं खूप गरजेचं आहे आणि त्या धावा जमवल्या जाता येता एक विशाल आणि बलाढ्य स्कोरकडे वाटचाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय संतोष. सध्या जर आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजाला कळू दिलं नव्हतं मी बॉडी स्विच करतोय. अखेरच्या क्षणी बॅट स्विच करत असताना चौकार त्याने एकवटलाय. यावेळेस पुण्याच्या एकदा बॉलला हवा दिली. एक क्षेत्ररक्षक आहे मात्र तो दूर राहील. 1 रन तिथे कंप्लीट केली जाईल. दुसरी करता विकी आलाय. बघा तुम्ही जेव्हा चांगला परफॉर्म करताना तेव्हा समोर कितीही चांगला बॅटर जरी असला ना तरी तो तुम्हाला स्ट्रायकर इनकडे आणतो. विकी धोत्रे एक असा खेळाडू आहे जो आयकॉन लेवलचा खेळाडू आहे. चांगली बॅटिंग करू शकतो मात्र त्याने पाहिलंय संतोषनं आपली गुणवत्ता मैदानाच्या आतनं दाखवली आहे तर मग त्याला स्ट्रायकर इनकडे पाठवणं ते तेवढ्याच गरजेचं आहे. जिथे संगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 घेतल्या हे होतं जेव्हा तुम्ही चांगले खेळता आणि आज संतोषला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करतोय. त्याच्या स्पॉटवर आलाय आणि अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं करून दाखवतोय. पुढचा बॉल अभिजितचा हा बॉल तिथे अगदी पुढे खेळवलं. तिथे चेंडूला टर्न करण्याची कुवत आहे. मॅजिशियन आहे, चेंडूला फिरवू शकतो आणि यावेळेस थोडंसं पुढे खेळवलं. संतोष थोडंसं पदल आली तर त्यामध्ये गफलत पाहायला मिळाली आणि त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे पाहायला मिळालाय. अभिजित जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे
चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने वळवण्याची कुवत आहे त्याच्यामध्ये, मात्र एक लेफ्ट हँडर बॅटर अगदी चांगल्या रन्स घेतो त्याच्या विरोधात. यावेळेस पुण्याच्या एक दर्जेदार फटका, क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवला आणि प्रेक्षकांना आनंदी बनवणारा हा दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या हातनं खेळलाय. षटकार ज्या प्रेक्षकानं हा झेल टिपलाय या आपल्याकरताही पारितोषिक नाही घेतला. कॅच जर कॅरी केलाय तर या आपल्याकरता पारितोषिक आहे. आयोजकांच्या वतीने ही आर्या प्रीमियर लीग आहे, इथे प्रेक्षकांकरता ही पारितोषिक आहेत आणि ती आपण रिसीव्ह करा. इथे जर आपण पाहिलं तर अगदी शानदार बॅटिंग संतोष सध्या मैदानाच्या आतमधनं करतोय. धावा जर पाहिल्या तर मात्र अगदी आपण पाहतो आहे त्या 68 धावा 4 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी संपलाय आणि अगदी आपण पाहतोय अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. अगदी आपण पाहतोय डीके स्पोर्ट्स एक शानदार आणि दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना 68 धावांची भली मोठी भागीदारी, भली मोठी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय साकारताना टीम अगदी आपण पाहतोय डीके स्पोर्ट्स. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार होताना जो पाहायला मिळतो आहे. दर्शक मोठ्या संख्येनं या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. पहिला बॉल इथे अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय, खोदून काढावा लागलाय, अगदी बॅटच्या टोन खोदावा लागलाय त्या बॉलला आणि त्यावर एक सिंगल आली आहे. प्रथमेश राठोड सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, आयकॉन म्हणून खेळतोय आणि ती कामगिरी त्याला करावी लागेल. या आधीच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलंय, मात्र ही स्पर्धा लीग फॉर्मॅट मध्ये आहे, तुम्हाला पहिल्या 2 मॅचेस जिंकून क्वालिफाय होता येऊ शकतं, त्यामुळे तो प्रयत्न करावा लागेल. इथे दुसऱ्याच प्रयत्नात क्वालिफाय होण्याचं स्वप्न दोघांनी पाहिलंय, मात्र जो चांगला खेळेल तो क्वालिफाय होईल. सुरुवात अगदी बॅटिंगची दमदार राहिली आहे. संतोष पवार विशेषतः प्रभावित केलंय, ज्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळालंय. अगदी शानदार स्ट्रोक त्याने मैदानाच्या आतनं खेळलेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, बुंद्यात टाकलेला चेंडू. प्रथमेश राठोडची अगदी आपण पाहतो हीच खासियत आहे. अप्रतिम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल पेश केलाय. 69 विदाउट लॉस. अगदी चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमधनं होतीये प्रथमेश कडनं. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल तिथे पायावर येऊन आदळला आणि नंतर शॉट फाईन लेग होता, तिथे लेग बाईचा इशारा आलाय. 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. तिथे ज्यांनी झेल पकडलाय जे प्रेक्षक आमचे होते त्यांच्याकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्यासोबतच त्यांना एक हेडफोन तो इथे पारितोषिक म्हणून दिला जातोय. ही आमच्या विशाल भाऊंची आणि स्वप्नील नानांची ही स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला पारितोषिक नक्की मिळतील. गणेश मोबाईल यांच्याकडनं हे हेडफोन आलेत. यानंतर पुढचा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. विशाल भाऊ फट्टे बहादूर अगदी आपण पाहतोय. मित्रांची मोठी संख्या अगदी आपण पाहतोय. व्यासपीठावरती प्रचंड मोठी गर्दी, जसे विशाल भाऊंचं आगमन व्यासपीठावरती होतंय. मुंजा भाऊ यांच्या माध्यमातून देखील 100 रुपये जो झेल टिपला प्रेक्षक राजानं, प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिकांची खैरात या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र या बॉलला उंच हवेत उडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी झालाय, मात्र बाद होण्यापूर्वी संतोष पवार अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर संतोष पवार या इनिंग मध्ये लाजवाब बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. अगदी अप्रतिम खेळ संतोष पवारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय संतोष पवारच्या माध्यमातून. लेफ्ट हँडर बॅटर म्हणून त्याला मैदानाच्या आतनं धाडलं होतं आणि मी मगाशी जसा उल्लेख केला ना सर की टीम बनवली जाते. लीग फॉर्मॅट असतं जिथे ऑप्शन होतं, ऑप्शनच्या दरम्यान एक टीम बनवली जाते. मात्र खूप वेळा असं होतं ना की खेळाडूंची गुणवत्ता असूनही त्यांना संधी मिळत नाही. म्हणजे तुम्ही टीम बनवताना एखाद्याला ओपनर म्हणून जर तुमच्या टीम मध्ये घेतलंय तर मग त्याला त्या स्पॉटवर बॅटिंग करता पाठवणं गरजेचं आहे. एखाद्याला मिडल ऑर्डरला घेतलं त्याला मिडल ऑर्डरला पाठवलं पाहिजे, तर मग तो बॅलन्स चांगला होतो आणि खेळही चांगला होतो. त्या खेळाडूच्या बरोबर न्याय सुद्धा होतो. खूप साऱ्या खेळाडूंबरोबर लीग फॉर्मॅटमध्ये अन्याय होताना सातत्यानं पाहतो आणि ते जर झालं नाही ना तर निश्चित तुम्ही विजयापर्यंत पोहोचता. याआधी जर आपण पाहिलं तर डीके स्पोर्ट्स हा संघ आता चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि चांगल्या टोटलवर आहे. एकंदर सध्याची धावसंख्या जर आपण पाहिली 71 धावा आहेत 1 विकेटच्या पतनानंतर 4.5 नंतर. नेतृत्व खूप महत्वाचं असं, कॅप्टनशिप खूप महत्वाची असते.
कर्णधार कोणत्या वेळेला कोणत्या खेळाडूला पाठवायचं, कोणत्या वेळेला कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू द्यायचा ते नेतृत्वावरती अवलंबून असतं. फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला खेळून काढला शतरच्या चेंडूवरती, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल वेगवान कंप्लीट होताना पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 72 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत आपल्याला सातत्यानं विनंती करतोय की आपण तिथे उभे राहू नका. काळ्या पडद्याच्या समोर जे उभे आहेत आपण थोडंसं बाजूला व्हा तिकडनं. आणि ज्या बाईक मेन रोड मध्ये पार्क केल्यात त्या बाईकी आपण तिथनं थोड्याशा बाजूला घ्या. सध्याची धावसंख्या जर आपण पाहिली तर 72 धावा आहेत. 5 ओव्हर नंतर जो मनसुबा तिथे विकी धोत्रेनं बोलून दाखवला होता की आम्ही 80च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि इथनं जी स्थिती आहे 80 प्लस लागतील यामध्ये शंका नाही. या कारण विकी स्वतः मैदानाच्या आतमध्ये नुकताच त्याला जॉईन झालेला बॅटर जर आपण पाहिलं तर मोनिल पटेल आयकॉन म्हणून खेळतोय. गुजरात चा हा खेळाडू आहे मोनिल. दर्जेदार बॅटिंग करता ओळखला जातो मोनिल पटेल आणि तो सध्या मैदानामध्ये आलाय त्यामुळे त्याच्याकडनंही खूप साऱ्या अपेक्षा आहेत. गुजरातमधनं जे संघ येतात त्यामध्ये मोनिल हे नाव सातत्यानं पाहायला मिळतं. विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात ना त्यामध्ये चिराग पटेल असेल, मोनिल पटेल असेल, जे खेळाडू आहेत ना ज्यांचा सातत्यानं उल्लेख होतो ते खेळाडू सातत्याने येतात आणि चांगला खेळ दाखवतात. ज्यामध्ये मोनिल सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करता पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, अंतिम षटक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. ज्ञानेश्वर अगदी आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन येत असताना. मोनिल पटेल मोठ्या अपेक्षा नक्कीच असतील त्याच्याकडून. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर. सबसे तेज वही चलता है जो अकेला चलता है, लेकिन दूर वही जाता है जो सबको साथ लेकर चलता है. विशाल भाऊ सर्वांना बरोबर घेऊन चाललेले आहेत आणि त्यामुळे एवढी मोठी गर्दी व्यासपीठावरती आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं त्यांचे मित्र परिवार आणि समर्थक उपस्थित आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती ज्ञानेश्वर तयार. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. काय होतायत व्हाईट बॉल. MH41 एक्सप्रेस ती सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ढाक्या या नावाने ओळखलं जातं आणि तो ज्ञानेश्वर ठाकरे ढाक्या जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करण्याकरता आलाय. MH41 एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं त्याला. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला तिथे विकेट किपर आणि तदनंतर शॉर्ट फाईन लेग. त्या दोघांना मिळून त्या चेंडूला स्टॉप केलं गेलं. प्रचंड वेगानं गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. ढाक्याची गुणवत्ता नाशिक जिल्ह्याच्या ज्या 2-4 स्पर्धा झाल्या या सीझन मध्ये किंवा गत सीझन मध्ये ज्यामध्ये त्यानं आपली गुणवत्ता खूप चांगल्या पद्धतीने दाखवली म्हणूनच आर्या प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली आणि तो आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. स्लॉग ओव्हर करता अगदी योग्य पर्याय आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती जारी आहे. 74 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आक्रमण केलं जाईल. विकी धोत्रे स्ट्राईक एंड वरती तर ज्ञानेश्वर अगदी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीके स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय. लॉंग ऑफच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय विकीचा खेळ. महत्वपूर्ण विकेट. मोठी विकेट, खूप मोठी विकेट संपादित केली आहे ढाक्यानं. विकी धोत्रे स्लॉग ओव्हर मध्ये खूप महागडा ठरू शकला असता. त्या विकीला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. म्हणूनच म्हटलं नाही ही MH41 एक्सप्रेस आहे. अगदी सुसाट वेगानं धावते. टायमिंग करणं सोपं नाही आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एबी सामर्थ्याच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्यांदा आपली टीम सोडून खेळतोय मात्र जिथे खेळतोय तिथे मला माझे 100% द्यायचे आहेत. मला चांगला खेळ दाखवायचे, आपल्या टीमला जिंकवायचंय ही भावना मनामध्ये असलेला हा खेळाडू आहे ढाक्या जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अगदी लाजवाब गोलंदाजी सध्या करत असताना पाहायला मिळतोय. 6वं षटक स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल आणि या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहा प्रेक्षकांची गर्दी. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आर्या प्रीमियर लीगची हीच यशस्वीता आहे. हे सक्सेसफुल आहे. अगदी आपण पाहतोय आज 12 डिसेंबर आहे. मोठी गर्दी खरं तर या क्रीडांगणावरती 14 डिसेंबरला असेल समारोप अंतिम दिवस, परंतु 10 तारखेला झालेली सुरुवात. आज प्रचंड मोठी गर्दी या क्रीडांगणावरती. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक आणि प्रेक्षक ही यशस्वीता आहे आर्या प्रीमियर लीग 2025 ची. प्रत्येक वर्षी इथे अगदी मानवी समुद्र उभा राहतो शेवटच्या दिवशी आणि तो यावर्षी उभा राहील. यावेळेस मात्र बॉलला पुल केलाय. तिथे क्षेत्ररक्षक
त्याच्या डोक्यावरनं योगेश भोजने तो पाहत राहिला आणि त्याच्या डोक्यावरनं बॉल गेलाय सरळ सीमारेषा पार, षटकार. अगदी ज्या खेळाडूचा तो एरिया मानला जातो ना, रोहित शर्मा, त्या रोहित शर्मा स्टँडच्या अगदी बाजूने हा बॉल सीमारेषा पार गेलाय षटकारामध्ये. आणि सिद्धू पाजी याच करता ओळखले जातात. ते नाशिकमध्ये पहिल्यांदा याच स्पर्धेनं सिद्धू पाजीनं ओळख दिली. गतवर्षी पहिल्यांदा आर्या प्रीमियर लीग मध्ये सिद्धू पाजी आले आणि तिथनं मग त्यांचा प्रवास सुरू झाला. पूल केला अगोदरचे चेंडू, गोल केला. अगदी आपण पाहतोय या वेळेला, अगदी आपण पाहतोय वाईट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पेश केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, बॅट उचलण्यासाठी अक्षरशः संधी देखील दिलेली नाहीये. आणि या डॉट बॉल पेश केला. ज्ञानेश्वर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. वाह, काय चेंडू होता ढाक्याचा. अगदी हताश आणि हतबल बॅटर तो आपल्याला पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर होता, क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र. यावेळेस मात्र हा बॉल तिथे नोचा इशारा आलाय. नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलंय. लक्ष्मण रेषा जी आहे गोलंदाजा करता, त्या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलंय आणि त्यामुळेच तिथे सिद्धू पाजींनी दंडित केलंय. इशारा केलाय नोचा, एक्स्ट्रा मिळेल तिथे. इथे रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजानं की खरंच ओव्हरस्टेपिंग झाले का ते तिथे चेक केलं जाईल. हेमंत शेट्टी जे तिसरे पंच मला पंचांची अचूक निरीक्षण क्षमता, पंचांच्या अंगात कोणते गुण असावेत, आयसीसीनं ते गुण देखील नक्कीच सांगितलेले आहेत. त्यामधला एक गुण अचूक निरीक्षण क्षमता. पंच कसे असावेत, त्यांच्याकडे एक चांगला आवाज असावा, चांगली वेशभूषा असावी, नियमांचं ज्ञान असावं, निपक्षपातीपणा असावा आणि अचूक निरीक्षण क्षमता देखील असावी. अचूक निरीक्षण क्षमता पंचांची पाहायला मिळाली. परंतु निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा. फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू असेल. वा ढाक्या, काय कॉन्फिडन्स होता की माझ्याकडनं तिथे पाय जाणार नाही, हा कॉन्फिडन्स होता. आणि त्या कॉन्फिडन्समुळे तिथे जर आपण पाहिलं तर त्यानं तो रिव्ह्यू घेतला आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी तो निर्णय दिलाय. तिथे एक फेअर बॉल दर्शवलाय. ढाक्या पुण्याच्या एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना समोर डावकुरे हाताना फलंदाज. यावेळेसचा फटका तो फसलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच कॅरी होईल, माघारी परतावं लागेल. आणखी एक गडी, तो तंबूच्या आसनला परतत असताना विकेटचं पतन होत आहे. अगदी यशस्वी षटक ढाक्याचं आपल्याला पाहायला मिळालं. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलं आणि या स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना अंतिमच्या षटकात जर आपण पाहिलं तर 9 धावा आणि 2 विकेट्स त्यानं गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना केल्या. अगदी अप्रतिम गोलंदाजी ढाक्याकडनं पाहायला मिळाली. मी जिथे जिथे समालोचन करण्याकरता जातो ना, तिथे तिथे ढाक्या जेव्हा असेल तेव्हा प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला भाग पडेल अशीच कामगिरी करताना पाहायला मिळतोय. सध्या आपल्या करिअर मधली सर्वोत्तम जी वर्ष आहेत, जे सर्वोत्तम खेळ करण्याची जी वर्ष आहेत ना, त्यामधनं चाललाय हा खेळाडू आणि त्यामुळे हा लाजवाब परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, उत्तरार्धाचा खेळ सुरू होणार आहे आणि हा उत्तरार्धाचा खेळ कसा रंगेल हे पाहण्याआधी जाऊया. शुभम आहिरे तिथे आपल्यासोबत जोडले जातील. टॉस केला जाईल आणि नाणेफेक कक्षामध्ये ते आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. कॅप्टन्स विनंती असेल नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचं. छत्रपती वॉरियर्स आणि टीम आरसीसी या दोघेही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. टॉस साठी यायचंय, टॉस का बॉस कक्षाला जॉईन करायचंय. टीम आरसीसी आणि टीम छत्रपती वॉरियर्स. आणि हा नाणेफेक करण्यासाठी या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय श्रीयुत विशालभाऊ पट्टे बहादूर, विशालभाऊ पट्टे बहादूर यांना आपण पाहतोय. त्यानंतर स्वप्नील भाऊ गामणे यांना आपण पाहतोय. गेल्या 4 वर्षभरापूर्वी एक नवी संकल्पना डोक्यात आली आणि नाशिक जिल्ह्याचा वर्ल्ड कप घेऊन ही संकल्पना आज मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. त्या संकल्पनेचं नाव आहे आर्या प्रीमियर लीग. आणि त्या आर्या प्रीमियर लीगचे हे 2 बुलंद चेहरे, हे 2 यशस्वी चेहरे आपल्यासोबत जोडले गेलेत. चलो, टीम छत्रपती वॉरियर्स आणि टीम आरसीसी. टीम आरसीसी या संघाच्या प्रतिनिधीने यायचंय. चला लवकर टॉस साठी या. टीम आरसीसी टॉस साठी यायचंय, विनंती असेल.
तोपर्यंत आपल्यासोबत विशाल भाऊ जोडले गेलेत. विशाल भाऊ, आपण थोडीशी चर्चा करूयात. 4 वर्षभरापूर्वी ही संकल्पना कशी उदयास आली आणि ती संकल्पना आज 4थ्या वर्षात 4थ्या पर्वात आपण यशस्वी होताना पाहतोय. कसा कायापालट झाला या स्पर्धेकडे पाहताना? उदयास आली म्हणजे त्याला असं म्हणेल मी की ही संकल्पना आमच्या खूप अगोदर डोक्यात होती, पण जसा प्रतिसाद हवा असतो ना तसा मिळत नाही. सिडको ग्राउंडला मिळत नव्हता, कारण यापूर्वी इथे ज्या टुर्नामेंट होत होते ना त्यामध्ये काही ना काही अडचणी यायच्या आणि मग त्यामुळे इकडे टीमांचा सहभाग होईल नाही होईल असं सगळं कन्फ्युजन असायचं. आणि मग सगळी तयारी केल्यानंतर शेवटच्या मोमेंटला असं कळायचं की नको नको आपण हे करायला. पण मग नंतर मग स्वप्नील बोलला की नाही भाऊ आपण करूच, आपण केलं तर आपण टीम्स आणू आणि आपलं एक नाव आहे, आपण केलं तर सगळेजण आपल्याला प्रतिसाद देतील. मग त्यानंतर आम्ही ठरवलं चला बघूयात, आता आपण आपल्या सिडकोच्या ग्राउंडवरतीच भरूयात, राजे संभाजी स्टेडियमवरती, आणि बघूयात काय प्रतिसाद मिळतो. तर जेवढा आम्ही आतापर्यंत केलं ना तर हा खर्च आमचा आवडवे असतो आणि यामध्ये ज्या एंट्रीज फी किंवा काही जे येत असेल यापेक्षा खूप आवडवे खर्च आम्ही करतो. आणि यामध्ये प्रत्येक मुलगा इथे ग्राउंडवरती खेळणारा जो असतो ना तो तेवढाच सहभाग देतो आणि त्याची तेवढीच मेहनत या ग्राउंडवरती असते. या ग्राउंडवरती काम करताना या सगळ्या गोष्टींचं पालन जेव्हा होतं ना तेव्हाच एक टुर्नामेंट ना सक्सेस होते किंवा तिला एक चांगल्या प्रकारचा रंग येतो. आणि तो रंग पहिल्या वर्षी पण आला आणि तो रंग आता खुलत जातोय, असा खुलतोय ना तर आता या म्हणजे आम्ही कुठेही गेलोत ना तर असं बोललं जातं की तुमची नाशिक जिल्ह्यामधली सगळ्यात चांगली टुर्नामेंट आहे. त्यामुळे ती आणखी गर्वासारखी गोष्ट आहे आमच्यासाठी की अरे वा, एक आमच्यासाठी हे वाक्य वापरले जातात, बोलले जातात. आणि आम्ही त्याच अनुषंगाने आम्ही खूप प्रयत्न करतो की आणखी दरवेळेस नवीन काय करता येईल, नवीन म्हणजे जसं जसे पर्व आम्ही पुढे जाणार ना तसं आमच्या डोक्यामध्ये संकल्पना ज्या येत राहतात आणि त्या अनुषंगाने आम्ही करत असतो. आता या वर्षी सुद्धा आम्ही नाईटच्या याच्यातच होतो, पण सध्या असणाऱ्या इलेक्शन्समुळे ना आम्ही ते नाही घेतलं. पण नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही काहीतरी वेगळं करूयात आणखी याच्यामध्ये. आणि पुढच्या वेळेस आम्ही ISPLच्या अगोदर आमची टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून जे चांगले खेळाडू आहेत ते पण आमच्या टुर्नामेंटला येतील. ॲक्च्युली ते खूप इच्छुक असतात पण काही पावंदे असल्यामुळे ते नाही खेळू शकत आहे. तर नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही त्या गोष्टीचा विचार करून ते पण आम्ही आणूयात आमच्याकडे. थँक्यू. खूप छान मनोगत विशाल भाऊ यांनी व्यक्त केलं. खरं तर 4 वर्षापूर्वी लावलेली बाग आज मात्र महाराष्ट्रभर त्या बागेचा सुगंध दरवळतोय. नाणेफेक केला जातोय. दोघंही लुजर संघ आहेत. एका बाजूला RCC, एका बाजूला छत्रपती वॉरियर्स. येस, कॉइन उडवला जातोय. पाहूयात कोण जिंकणार आहे टॉस. अँड येस, नो डाऊट छत्रपती वॉरियर्स या सगळ्या नाणेफेक जिंकली. निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. जास्तीचा वेळ आपण घेणार नाही कारण मैदानाच्या आत मॅच सुरू झाली आहे. मान्यवरांचे देखील विशेष आभार. थँक्यू सो मच अँड बोथ कॅप्टन्स, ऑल द व्हेरी बेस्ट. नाणेफेक संपन्न झालाय. छत्रपती वॉरियर्स हॅव वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. तर धन्यवाद. अतिशय मुद्देसूद मनोगत अगदी आपण विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचं ऐकलत. पुढच्या वर्षी प्रयत्न असेल की रात्रकालीन सत्रामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा घेण्याचा. या स्पर्धेचे उद्घाटे अतिशय कल्पक दृष्टीने ही क्रिकेटची स्पर्धा उभी केली आणि आज रोजी महाराष्ट्रातील एक नामांकित स्पर्धा ठरली. स्वप्नील भाऊ गामणे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचं कष्ट, मेहनत आणि संकल्पक अगदी आपण पाहतोय सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे शतरक्षक चेंडूवरती येईल. चेंडू अडवला जातोय, रोखला जातोय, थोपवला जातोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 3 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमण केलं जाईल. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा, हा नियम आहे. मैदानाच्या आतमध्ये रावडी फलंदाज प्रथमेश राठोड पोहोचलाय. अगदी आपण पाहतो यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला दिली दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. खणखणीत चौकार. काय लाजवाब. हातोडा फिरवला आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन सीमा पार. डू यू डीजे. आपण पाहतोय आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे
ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर आणि त्यानंतर मात्र घेतली गेलेली सिंगल. वाईड +1 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. दर्शकांची गर्दी, रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून जगभरात लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहतोय, डीजेचा दणदणाट अगदी आपण पाहतोय आणि या कोणतीच कमतरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. आर्या प्रीमियर लीग तसं जर पाहिलं तर 2008 साली सर्वप्रथम इंडियन प्रीमियर लीग आली. खेळाडूंवरती बोली लागली जाऊ लागली, अगदी आपण पाहिलं. मालकत्व विषय आला. ओ या वेळेला ताकद आहे, नजाकत आहे, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. षटकार तो जाऊ शकलेला नाहीये, परंतु लाजवाब आउट स्विंगर टाकण्याचा प्रयत्न होता राकेश अलपतीचा, परंतु नाही, तो बॉल पायावर पडला आणि तिथे मात्र कुठली चूक केलेली नाहीये प्रथमेशने. लाजवाब शो. ओ या वेळेला पुन्हा एकदा अगोदरच्या फटक्याची जणू काही कॉपीच केली एक आणि खणखणीत चौकार प्राप्त केलाय, 4 धावा. डीजे पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर एक चांगली संधी विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या माध्यमातून या परिसरातील खेळाडूंना आणि महाराष्ट्रातील नामांकित आयकॉन आहेत, आयडॉल खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑनच्या दिशेला पुन्हा एकदा आक्रमण, शानदार धडाकेबाज धाव संख्या घेईल आकार, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. डीके स्पोर्ट्स बरोबर अगदी आपण पाहतोय, मी या टॉस बॉक्स मध्ये चर्चा केली, त्यांना सांगितलं की किती टार्गेट सेट केलं जाईल, तर सांगितलं की 80च्या पुढे आम्ही धावफलक घेऊन जाऊ आणि ते धावफलक डीके स्पोर्ट्स क्लबनं मात्र घेऊन गेले होते. परंतु प्रत्युत्तरादाखल चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्यंकटेश वॉरियर्स करत असताना 21 धावा बिनबा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आता षटक क्रमांक 2 या ठिकाणी टाकले जाईल. ओव्हर क्रमांक 2, 21 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात बिनबाद. यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, आकाशाचे वेध, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन, खूप महत्वाची विकेट, पहिला झटका, पहिला करंट. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 21. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 29 चेंडू 61 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बरेचसे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आयएसपीएल पर्यंत देखील पोहोचतील, अगदी आपण पाहतोय. आयएसपीएल नुकतेच ऑक्शन प्रक्रिया पार पडली. मी सांगितलं 2008 साली आयपीएल आलं, मालकत्व विषय आला, परंतु टेनिस बॉल क्रिकेट देखील क्रांती करताना पाहायला मिळतंय. 32-33 लाखापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूवरती देखील बोली लागू शकते, याचं उदाहरण अगदी आपण आयएसपीएल मध्ये नक्कीच जे पाहिलं. टोटल वरती नजर 21, एक गडी बाद अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती जारी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. फुलर लेनचा चेंडू होता, अगदी आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला दिशा दिली आहे. डीप कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषा भेदतोय, तोडतोय, चिरतोय, खणखणीत चौकार. क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. 28 चेंडू 57 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे. सद्यस्थितीला दोन्ही टीमच्या हातामध्ये सामना आहे.
यावेळेला बॅटची काढा अगदी आपण पाहतोय शॉट फाईन लेगच्या दिशेला चेंडू फीड केला जाईल, सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते, धाव फलक जाऊन पोहोचते ते 26 वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं. क्रिकेट खेळ हा मनगटाच्या बळावरती जिंकण्याचा खेळ आहे. या ठिकाणी भाग्य, नशीब, लक या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात आणि मेहनत करावी लागते. तेव्हाच यश एक ओढून आणता येतं, खेचून आणता येतं. ओ परफेक्ट मिल ऑफ द बॅट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग ऑन बॉर्डर लाईन, सीमा पार, ठोकलाय षटकार. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या माध्यमातून 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. षटकार हॅट्रिक पूर्ण झाली तर खेळाडूंच्या पाठीमागे नेहमीच सदैव पाठीमागे उभा असणारे व्यक्तिमत्व, या स्पर्धेचे संकल्पक अगदी आपण पाहतोय विशाल भाऊ पट्टे बहादूर व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. तिसरा षटकार गेला तर 1100 रुपयांचं पारितोषिक असेल विशाल भाऊ यांच्या माध्यमातून. आणि खेळलाय, तिसरा देखील खेळलाय. चेंडू सीमा पार, षटकार. राठोड रावडी फलंदाजी करत असताना ग्राउंड मध्येच त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पंचांना 3 चेंडू 3 षटकारचे खेळले अगदी आपण पाहतोय. प्रथमेश राठोड यांना मैदानाच्या आतमध्ये पैसे दिले जात आहेत. चांगली कामगिरी करा, पारितोषिक मिळणार आहेत आणि हेच वैशिष्ट्य आहे आर्या प्रीमियर लीगचं. या ठिकाणी खेळाडूंना पारितोषिक आहेत, या ठिकाणी प्रेक्षकांना देखील पारितोषिक आहेत. ही यशस्वीता आहे आर्या प्रीमियर लीगची अगदी आपण पाहतोय. आणि विशेष म्हणजे रोख पारितोषिक दिले जातात, नोटा दिल्या जात आहेत. नो ऑनलाईन, नो चेक. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सगळं काय रोख आहे. मैदानाच्या आतमध्येच पारितोषिक दिले प्रथमेश राठोड यांना अगदी आपण पाहतोय. 44 ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय चाललाय सीमा रेषेच्या दिशेला. चेंडू सीमा पार, मिळतोय चौकार. 4 रन. सुनील भाऊ गामणे त्यांच्या मित्रपरिवाराने जे कष्ट घेतलेत ना, 1 महिन्यापूर्वी नक्कीच मला कॉल होता. अगदी आपण पाहतोय अफाट परिश्रम, अफाट मेहनत आणि त्यानंतर मात्र नेत्र दीपक क्रिकेटची स्पर्धा समोर उभी केलेली आहे. संकल्पक अगदी आपण पाहतोय सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर. कुणीतरी विशाल भाऊ प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे, प्रत्येक आमच्या आयोजकाच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यानंतर मात्र हा नेत्रदीपक सोहळा उभा राहिला. आज नाशिक जिल्ह्याची टॉपची स्पर्धा, नवे महाराष्ट्राची टॉपची स्पर्धा. एवढी मोठी रक्कम प्रथम क्रमांकाला आहे. नामांकित आयकॉन आयडॉन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्वतः यष्टिरक्षक काय ड्रॉप होताना जो पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस, काय ड्रॉप झालाय.
सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय धावा आहेत त्या 53, शेवटचे 21 चेंडू 29 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. पलीकडून सांगितलं होतं की ड्यूल बसा, परंतु गाणी वाजवायची आहेत अगदी आपण पाहतोय, समालोचन देखील करायचे, त्यामुळे मात्र 3-3 षटक. सुंदर आवाज अगदी आपण पाहतोय. शुभम आहिरे सर माझ्या समवेत आहेत. मालेगावचा एक सुमधुर आवाज, अभ्यासू समालोचन, तंत्रशुद्ध समालोचन कसं असावं याचं उदाहरण. आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय अक्षय पांडव सर, पालघरचा एक सुमधुर आवाज माझ्या समवेत जोडला गेलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा जातोय चौकारासाठी 4 रन. गरज आहे ती या 25 धावांची. कर्दळीच्या त्या पानाला सुरळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच भिडण्याची इच्छा असते, परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ, तो दावेदार ठरत असतो. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय शानदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश राठोड आज लक्ष वेधून घेतलं. या अगोदरच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं आणि आता देखील नाबाद 35 धावांवरती खेळतोय. 9 चेंडूंचा सामना केलाय प्रथमेश राठोड. शेवटचे चेंडू शिल्लक 19, 24 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हाफ ट्रॅकर होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. 2 धावा त्या ठिकाणी मात्र पूर्ण होतील. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या साहाय्याने पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. हो, तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला गेला. यस, नो, वेट, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. योग्य कॉल 18 चेंडू 21 या मॅचचं समीकरण आणि पुढच्या 3 षटकांसाठी अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा शुभम आहिरे सर आपल्या समवेत जोडले जात आहेत. या सर, स्वागत असेल. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 18 बॉल 21 ची गरज आहे. सलीम शेख बॉलिंग ट्रॅकवर आलेत. बॉडीवर टाकण्याचा प्रयत्न, वळवण्याचा देखील प्रयत्न केला आणि नक्कीच लेफ्ट आर्म डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, तर मग त्याला थोडंसं सांभाळून खेळूयात. हा प्रयत्न सँडी दिवेचा होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु नाही. बॅट आणि बॉलचा तिथे मिलाप झालेला नाहीये. डॉट बॉल आलाय. 18 बॉल 21 ची गरज होती. 18 मधनं 1 वजा झाला. 21 तशाच राहिल्यात. 17 बॉल 21 ची गरज. याही वेळेला पायावर टाकलाय बॉल. याही वेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये. विकेट किपर गेलेत बॉलला आणायला. लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल धाव असेल. सिंगल स्ट्राईक रोटेशन होईल. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील एक ऐतिहासिक नाव, ज्यांनी प्रत्येकाच्या काळजात मनात नाव केलं, स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांची आज जयंती देखील आहे. त्यांच्या जयंती निमित्तानं देखील इथे उपस्थितांच्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन देखील असेल. आडव्या बॅटचा प्रहार, एलिव्हेशन नाही. अलॉंग द कार्पेट टिप टिप उड्या मारत चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. प्रशांत भवर ते बॉलला वेचताय, वेचून फेकताय. सिंगल असेल. 63 ऑन पूच. 8 बॉल मध्ये 17 रन सँडी दिवेचे आहेत. 10 बॉल मध्ये 36 रन प्रथमेश राठोडचे आहेत. अजिबात कॉन्ट्रीब्युशन राहिलंय सँडी दिवे आणि प्रथमेश राठोडचं पहिल्या विकेटच्या पतनानंतर. यावेळेला फटक्याला दिली हवा. सँडी दिवे म्हणतोय थांब बाबा, मी ठोकतोय षटकार. धावा मिळतील. 6-6-6.
डीके स्पोर्ट्स सुरगाणाच्या कुठल्याच गोलंदाजाला. यावेळेला ओ आडव्या बॅटचा प्रहार ठोकलाय प्रथमेश राठोडने षटकार. उत्तुंग भरारी फटका मारलाय लय बारी. थॉमस जीजे 12 बॉल 6ची गरज आहे. अभिजित दुधे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. फार उशीर झालाय अभिजित दुधे यांना इथपर्यंत आणायचा, कारण आता 12 बॉल 6ची गरज आहे. बघूयात अभिजित कुठला बॉल हाताळत आहे राईट हँड बॅटर सँडीसाठी. चांगला बॉल डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वेगवान मारा या डिलिव्हरीत आपल्याला पाहायला मिळतोय. सँडी देवीने देखील डिफेन्स केला. या चेंडूला सन्मान दिला, या चेंडूला राम दिला. 11 बॉल 6ची गरज आणि एका बाजूला 11 बॉल मध्ये 42 रन. लाजवाब खेळी राहिली प्रथमेश राठोडची. नो स्ट्राईक एंड वरून सांगितलं जातं येस तू बिंदास खेळ, मार, काही कर, कारण फ्री ऑफ लायसन्स आहे. मॅच आपण इथपर्यंत आणून ठेवली. एका विकेटची गरज आहे. सँडी देवे कोलवर टाकलेला बॉल वेगवान यॉर्कर स्क्वेअर लेग पंचांकडे आणि मुख्य पंचांकडे आशेच्या नजरेने बघितलं जात आहे. अपील केली जाते, परंतु दोघेही पंचांच्या कोर्टात त्या अपीलच्या कागदाला टाराटारा फाडलं जात आहे. परंतु डॉट बॉल आलाय. 12 बंद 2 वजा झाली. 6 तशी स्थिर आहेत. 10 बॉल मध्ये 6ची गरज आहे. यावेळेला लॉफ केलाय, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू हवेत जागा नाहीये. काउ कॉर्नर मध्ये राकेश आलापती यांच्याकडनं झाली आहे चूक, त्यामुळे सँडी दिवे करतोय चौकार बुक. नशिबाचा सहारा आणि नक्कीच मिळतोय चौकार. या चौकारामुळेच आता मॅच ती मात्र जवळजवळ संपुष्टीवरती आलंय. छत्रपती वॉरियर्स या संघाने तयार राहायचंय, लाईन अप करून लगेचच मैदानाच्या आत दाखल व्हायचंय. मॅच जशी संपेल समोरचा संघ मैदानाच्या बाहेर येवो अथवा ना येवो तोही मैदानाच्या आत दाखल व्हायचंय. पुल केलाय बॉल. पुन्हा एकदा राकेश यांच्या दिशेने बॉल मार्गस्थ आहे. तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने मॅच टाय झाली आहे, स्कोर इक्वल झालाय. आणि आता मात्र विनिंग शॉट तो प्रथमेश राठोडच्या बॅटमधून येतो का पाहूयात. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये या खेळाला संपवलं जातं का पाहूयात. सुपर 8 मध्ये दाखल होण्याच्या अगदीच उंबरठ्यावर येऊन बसलाय व्यंकटेश वॉरियरचा संघ. And yes, finish in his style. Prathamesh Rathod, खेल खल्लास. व्यंकटेश वॉरियर्स अँड रोशन शिरसाट सर अँड कंपनी विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. तुम्ही जाताय थेट सुपर 8 मध्ये. डीके स्पोर्ट सुरगाणा अजून विजयाची प्रतीक्षा असेल. अजून एक संधी आहे आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळण्याची. त्यामुळे पाहूयात काय चुका घडल्यात, त्या चुका सुधारण्याची ती संधी, त्या संधीचं सोनं करता येतं का त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. परंतु यानंतरची मॅच ती अगदी दर्जेदार आहे. छत्रपती वॉरियर्स वर्सेस RCC. छत्रपती वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.